नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर शिक्षक भरतीसाठी मोठा दिलासा। महाराष्ट्र शासनाने पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीच्या कार्यपद्धतीत महत्त्वाची सुधारणा करणारे शासन शुद्धीपत्रक दिनांक 24 जुलै 2026 रोजी जारी केलेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर शुद्धीपत्रक काय सांगतोय तेच या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता शिक्षक भरतीसाठी हा मोठा दिलासा काय असणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी पाहू शकता तुमच्या समोर हे शुद्धीपत्रक आहे। पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीच्या कार्यपद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग दिनांक 24 जुलै 2026। बघा, शासन शुद्धीपत्रक काय सांगतोय। उपरोक्त संदर्भाधीन शासन निर्णयातील परिशिष्ट 1 मधील तक्त्यामधील क्रमांक 4 च्या समोरील लागू करावयाची सुधारित तरतूद या स्तंभाअंतर्गत विहित तरतुदीऐवजी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील या तरतुदीनुसार प्राथमिक शिक्षकांकरिता इयत्ता 1 ते 8वी शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा ही अनिवार्य करण्याबाबत निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक RTE 2010 पाहू शकता दिनांक 13 फेब्रुवारी 2013 मधील तरतुदीनुसारच सेमी इंग्रजी अध्यापन शिक्षण पद्धती अवलंबिणाऱ्या या शाळांमधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य या ठिकाणी राहील। इयत्ता 1 ते 5वी व इयत्ता 6वी ते 8वी व इयत्ता 9वी ते 10वी या गटांसाठी त्या माध्यमांच्या सेमी इंग्रजी वर्गांकरिता शिक्षक उपलब्ध करून देताना व्यावसायिक अर्हता इंग्रजी या ठिकाणी माध्यमांसह त्या शाळांमध्ये माध्यम जसे की मराठी, हिंदी, उर्दू, कन्नड इत्यादी विचारात घेऊन उमेदवारांनी शालांत परीक्षा ज्या माध्यमातून उत्तीर्ण केली आहे ते माध्यम अथवा शालांत परीक्षा जी की द्वितीय भाषा व भाषा विषय घेऊन उत्तीर्ण केली आहे त्या माध्यमांच्या शाळेसाठी त्याची उमेदवारी विचारात घेण्यात यावी। इयत्ता 1 ते 5वी या गटासाठी सेमी इंग्रजी विषयांकरिता व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण करण्याची अर्हता निश्चित या ठिकाणी करण्यात आली आहे आणि त्या सामाजिक प्रवर्गासाठी असे उमेदवार उपलब्ध न झाल्यास अशा रिक्त राहणाऱ्या पदांसाठी नव्याने जाहिराती देऊन या उमेदवारांसह ज्या उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण केली नाही मात्र 12वी विज्ञान किंवा BA किंवा MA इंग्रजी किंवा BSc MSc अशी अर्हता धारण केली आहे तर अशा उमेदवारांना पात्र समजण्यास मुभा देण्यात येत आहे असे देखील वाचावे। त्यानंतर सदर शासन शुद्धीपत्रक हे महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक पाहू शकता। हा जो आदेश आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने शरद श्री माळगे अव्वर सचिव महाराष्ट्र शासन। बघा, एकूणच मागणे अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी शिक्षक भरतीसाठी मोठा दिलासा आहे। महाराष्ट्र शासनाने पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीच्या या कार्यपद्धतीत सुधारणा करणारे शासन शुद्धीपत्रक या ठिकाणी आहे। महत्त्वाचे बदल म्हणजे सेमी इंग्रजी माध्यमांच्या शाळांसाठी शिक्षक निवड प्रक्रियेत आवश्यक सुधारणा जसे की उमेदवाराचे शाळेचे माध्यम मराठी, हिंदी, उर्दू, कन्नड इत्यादी व दुसरी भाषा याचाही विचार करून पात्रता निश्चित केली जाणार आहे आणि इयत्ता 1 ते 5 व 6 ते 8 साठी माध्यमासंदर्भातील नियम अधिक स्पष्ट करण्यात आलेला आहे आणि आवश्यक पात्र उमेदवार उपलब्ध नसल्यास विशिष्ट शैक्षणिक पात्रता असलेल्या इतर उमेदवारांनाही संधी देण्याची तरतूद आणि याच निर्णयामुळे शिक्षक भरती प्रक्रिया अधिक स्पष्ट, पारदर्शक आणि व्यापक होण्यास मदत होणार आहे। शासन निर्णयाचा अभ्यास करूनच अर्ज भरा आणि अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्या। अशा पद्धतीचे महत्त्वपूर्ण अपडेट आहेत। जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल किंवा तुम्हाला जर आमच्या प्रत्येक अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।